संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS चे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO यांनी लार्सन अँड टुब्रो L&T चे अध्यक्ष SN सुब्रमण्यम यांच्या 90 तास काम करणाऱ्या विधानावर स्पष्टीकरण देत त्यांचे समर्थन केले। सुब्रमण्यम यांनी काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 90 तास काम करायला हवं असं विधान केलं होतं, ज्यामुळे औद्योगिक क्षेत्रात मोठा गोंधळ उडाला होता। L&T चे अध्यक्ष SN सुब्रमण्यम यांनी एका औद्योगिक परिषदेत बोलताना आताच्या स्पर्धात्मक युगात कर्मचाऱ्यांनी कामाचे तास वाढवून अधिक कौशल्यपूर्ण कामगिरी करण्यावर भर दिला पाहिजे। आठवड्यात 90 तास काम करण्याचा विचार हा आपल्या प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले। त्यांच्या या विधानावर औद्योगिक व कामगार संघटनांमध्ये नाराजी व्यक्त झाली आहे। TCS चे CEO यांनी या विधानाचे समर्थन करताना म्हटले की सुब्रमण्यम यांच्या विधानाचा अर्थ चुकीच्या पद्धतीने लावला जातोय, ज्यांनी केवळ कामगारांनी आपल्या वेळेचा प्रभावी वापर करून अधिक उत्पादकतेवर लक्ष केंद्रित करावे असा हेतू व्यक्त केलाय। त्यांचा उद्देश कामगारांवर जबरदस्ती करण्याचा नव्हता, तर उद्योजकतेत सुधारणा करणे हे होता। कामगार संघटनांनी मात्र सुब्रमण्यम यांच्या विधानावर कडाडून टीका केली आहे। त्यांचे म्हणणे आहे की 90 तासांचा प्रस्ताव हे कामगारांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे। हे विधान केवळ असंवेदनशील नाही, तर हे कामगारांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला हानिकारक ठरू शकते असे एका कामगार संघटनेने म्हटलंय। उद्योग क्षेत्रात या विधानावर मतभेद आहे। काही उद्योगपतींनी सुब्रमण्यम यांच्या वक्तव्याचे समर्थन करताना सांगितले की स्पर्धात्मक जागतिक अर्थव्यवस्थेत अनेक मेहनतीशिवाय यश शक्य नाही, तर काहींनी मानवी हक्क आणि आरोग्य याला प्राधान्य देण्याचं आवाहन केलंय। L&T चे अध्यक्ष सुब्रमण्यम यांच्या विधानावर झालेल्या वादानंतर TCS चे CEO यांचे समर्थन हे उद्योग क्षेत्रात एक वेगळा परिणाम घेऊन आले। मात्र कामगार संघटनांपासून ते औद्योगिक धोरणे ठरवणाऱ्या मंडळांपर्यंत हा विषय पुढील चर्चेचा मुख्य मुद्दा ठरण्याची शक्यता आहे। कामगारांच्या मूलभूत हक्कांचे जतन करताना उत्पादकता आणि कौशल्य विकास यांचा समतोल राखणं गरजेचं आहे। अशा वक्तव्यामुळे उद्योग क्षेत्राला आपली धोरणे अधिक स्पष्ट आणि सुसंवादात्मक करावी लागतील। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।